धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता अध्यक्षपदासाठी महायुतीमध्येच जोरदार राजकारण सुरू झालंय। शिवसेनेकडून भाजपला अडीच वर्षाचा फॉर्म्युला देण्यात आलाय, तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते, आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मात्र वेगळीच भूमिका घेतली आहे। त्यामुळे अध्यक्षपदावरून सध्या महायुतीमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून धाराशिवमध्ये नेमकं कशा प्रकारे राजकारण सुरू आहे पाहूयात हा एक खास रिपोर्ट। धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आलाय। जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याचा प्रस्ताव शिवसेनेनं भाजपला दिलाय। भाजपचा अध्यक्ष असताना शिवसेनेचा उपाध्यक्ष, तर शिवसेनेचा अध्यक्ष असताना भाजपचा उपाध्यक्ष राहील। तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सभापतीपद देऊन सत्तेत सहभागी करून घेण्याचा प्रस्तावही चर्चेत आहे। अध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या फॉर्म्युल्यावर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचं कळतंय। दुसरीकडे धाराशिव शिवसेनेत सध्या दोन गट पडले आहेत। पालकमंत्री प्रताप सरनाईक, संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि जिल्हा प्रमुख अजित पिंगळे युतीसाठी आग्रही आहेत। तर माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी स्वतंत्र भूमिका घेतली आहे। त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर रील्स चांगलेच व्हायरल होत आहेत। महायुतीच्या चर्चेत तानाजी सावंत यांना स्थान नसल्याची चर्चा धाराशिवमध्ये रंगली आहे। मुंबईतल्या बैठकीमध्ये सावंत अनुपस्थित राहिल्यानं त्यांना वगळून रणनीती आखली जाते। यावर युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे यांनी सावंतांच्या भूमिकेला पाठिंबा देत स्थानिक कार्यकर्त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे असं म्हटलंय। एकनाथ शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत, शिवसेनेचे ते पक्ष प्रमुख आहेत। तसे तानाजी सावंत साहेब हे आमचे जिल्ह्याचे नेते आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवून दिलेले शिवसेनेला, ह्या गोष्टींचा विचार करता या जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे प्रतापजी सरनाईक साहेब, या तिन्ही नेत्यामध्ये अतिशय चांगला संवाद आहे, कुठंही विसंवाद नाही। तर मला एकच सांगणं आहे, शिवसेना ही अखंड आहे, आमच्यामध्ये कुठलाही गट तट नसून आम्हाला संबंध शिवसैनिकांना या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसण्याचं, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचा बसण्यामध्ये आनंद आहे आणि याच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेनेचा जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसावा या भूमिकेसाठी आग्रही आहोत। तर शिवसेनेच्या अजित खोत यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय। भाजपने शिवसेनेचे 2 सदस्य पळवल्याचा आरोप करत खोत यांनी वातावरण तापवलंय की शिवसेनेच्या धनुष्यबाणा चिन्हावरती निवडून आलेले 2 उमेदवार, एक डिक्सलचा आणि एक तुळजापूर तालुक्यातले अण्णा बनसोडे, हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत। त्यांना शिवसेनेची उमेदवारी अजितदादा पिंगळे यांनी कोरी फॉर्म राणा पाटील यांच्या घरामध्ये देऊन मल्हार पाटलाच्या माध्यमातून हे 2 व्यक्ती धनुष्यबाणावरती निवडून आणले आणि ते उमेदवार आज शिवसेनेच्या पक्षाला गद्दारी करून, शिवसेनेच्या निष्ठेशी गद्दारी करून राणा पाटलांच्या सोबत सहलीला पाठवण्याचं काम अजितदादा पिंगळे प्रभारी जिल्हा प्रमुख यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। या जिल्ह्यामध्ये शिवसैनिकावरती अन्याय करून भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम अजित पिंगळेच्या माध्यमातून राणा पाटील या ठिकाणी करत आहेत। जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचं नाव आघाडीवर आहे। तर शिवसेनेकडून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांचं नाव चर्चेत आहे। शिंदे आणि ठाकरे गट एकत्र येणार या चर्चा फेटाळून लावत रवींद्र गायकवाड यांनी महायुतीचाच अध्यक्ष होईल असा दावा केला। तर शिवसेनेचे सर्व नेते महायुतीसाठी आग्रही असताना तानाजी सावंत मात्र विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केला। धाराशिवमध्ये महायुतीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला, पण आमदार तानाजी सावंत यांनी वेगळी भूमिका घेत महायुतीचा विश्वासघात केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशांना डावलून काँग्रेस आणि उबाठा गटाशी हातमिळवणी केली। भूम परंडा वाशी या भागात युती न होण्यास सावंत जबाबदार आहेत। मागच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील मतांच्या तफावतीतून ही छुपी युती स्पष्ट होते असा आरोप दत्ता कुलकर्णी यांनी केला। बायकोला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण्यासाठी राणा जगजितसिंह पाटील शिवसेना आणि तानाजी सावंतांची बदनामी करत असल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी केला। स्वतःच्या बायकोला
धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवण्यासाठी राणा जगजितसिंह पाटील हे राजकारणातल्या एकदम खालच्या थराला जाऊन राजकारण करायला लागलेले आहेत आणि ते स्वार्थासाठी शिवसेना पक्षाचे नेते तानाजीराव सावंत साहेब यांची बदनामी कशी होईल याचा आटोकाट प्रयत्न करायला लागलेले आहेत. कारण तानाजीराव सावंतांनी यांच्या नाकावर टिच्चून स्वतःचा ताकद दाखवून दिलेली आहे. माझी राणा पाटलांना विनंती आहे की तुम्ही स्वतःच्या बायकोला अध्यक्ष बनवण्यासाठी तुम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या महायुतीची दुहाई देऊ नका. तुम्ही त्या गोष्टीचा आडपडदा घेऊ नका. तर जिल्हा परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्ये सुरू असलेलं राजकारण यावर स्थानिक पत्रकार काय सांगतायत ते पाहूया. अनेक शक्यता माध्यमांमधून येत आहेत की दोन शिवसेना एकत्र येणार किंवा त्यांना काँग्रेस पाठिंबा देणार. मात्र राज्यात सत्तेत भाजप असल्यामुळं अनेक सदस्यांची तशी मनस्थिती देखील असण्याची शक्यता कमी आहे. कारण पुढे अनेक वेळा निधीचा प्रश्न येतो, त्यावेळी राज्य सरकारकडे जावं लागतं आणि त्या दृष्टिकोनातून मला ती शक्यता फारशी अस्तित्वात उतरेल असं सध्या तरी चित्र दिसून येत नाही. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीचे 30 पेक्षा अधिक सदस्य कोकण सफारीवर आहेत. त्याचे काही फोटोही समोर आले. अशावेळी शिवसेनेचा प्रस्ताव भाजप मान्य करणार का? त्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला 2.5 वर्ष अध्यक्षपद येणार का? आणि तानाजी सावंतांच्या विरोधाचं काय होणार या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसातच धाराशिवकरांना मिळतील. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.